सामाजिक क्षेत्र में अपना बहुमूल्य योगदान देने वाले कृष्णा सुतार का 14 वर्ष पूर्व देहांत हो गया। उनकी पुण्यतिथि उन्हीं के दिए हुए मार्ग पर चलकर उनके परिवार के सदस्यों द्वारा मनाई जाए, इस उद्देश्य को सामने रखते हुए समाज सेवक सुनील सुतार के माध्यम से तथा नवी मुंबई वेलफेयर फाउंडेशन एवं श्री कृष्णा गणपत सुतार सेवा ट्रस्ट के सहयोग से स्वर्गीय कृष्णा सुतार के 14वें पुण्यतिथि के उपलक्ष्य में मुफ्त आरोग्य चिकित्सा शिविर का आयोजन न्यू एरा हॉस्पिटल डॉक्टर अग्रवाल के वैद्यकीय सहयोग से किया गया था, जहां प्रमुख अतिथि के रूप में पूर्व विधायक संदीप नाइक मौजूद थे। इस दौरान उनके साथ समाज सेवक सुनील सुतार, पूर्व उप महापौर भरत नखाते, पूर्व नगर सेवक संपत शिवाले, ज्ञानदीप सिंह चंढोक, विकास भोयर, सुशांत पाटिल, हरिश्चंद्र सुतार, अरुण सुतार, दीपक वाधवानी, बिंदिया सुतार, रोनित सुतार, शिव सुतार, मनोज पड़ते, किशोर पाटिल, गणेश पाटिल, कबीर पाटिल, सलीम शेख, भारती सुतार आदि मौजूद थे। इस शिविर में ब्लड प्रेशर चेकअप, रैंडम ब्लड शुगर, बॉडी मास इंडेक्स, आंखों की जांच एवं डॉक्टरी कंसल्टेंट की सुविधा मुफ्त में उपलब्ध कराई गई। पत्रकारों से बात करते हुए समाज सेवक सुनील सुतार एवं अन्य मान्यवरों ने इस अवसर पर अपनी भावना व्यक्त की। आज माझे स्वर्गीय वडील कैलासवासी कृष्णा शेठ गणपतराव सुतार यांच्यात 14वी पुण्यस्मरण आहे, पुण्यतिथी आहे। या अनुषंगाने ॲक्च्युली ते 5 तारखेलाच त्यांची 5 फेब्रुवारीला पुण्यतिथी असते, पण काल महापौर पदाचा आणि उपमहापौर पदाचा जी प्रक्रिया होती त्याच्यामुळं हा प्रोग्राम मी 6 तारखेला ठेवलेला। आणि आमचे वडील स्वर्गीय कृष्णा सुतार हे नेहमीच आम्हाला सांगत होते की जेवढी सेवा आपल्याला लोकांची करता येईल तेवढी करायची। ते तर शिबिर भरवायचे आणि 7-7 दिवसाचा शिबिर असायचा त्यांचा। त्या 7 दिवसाच्या शिबिरा म्हणजे त्या कालामध्ये आता तर म्हणजे जे त्यांनी केलं त्याचा आपण 1% सुद्धा आपण म्हणजे मी सांगतो की आपण या ठिकाणी केलं तरी मला तरी वाटतं खूप मोठी गोष्ट होईल। स्वर्गीय कृष्णा शेठ सुतार यांचं काम अख्ख्या नवी मुंबईकरांना, ठाणे जिल्हा, अख्ख्या बेलापूर पट्टीला त्यांचं काम माहीत आहे। ते खूप साधारण व्यक्तीप्रमाणे वागायचे आणि लोकांची सेवा करणे हे त्यांच्या रक्तातच होतं आणि तीच शिकवण घेऊन मी, माझा भाऊ अरुण सुतार, माझे काका हरीश सुतार, माझे मित्रमंडळ उपस्थित सर्व हे आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी आरोग्य शिबिरच्या माध्यमातून असे प्रोग्राम ठेवून, आता तुम्हाला माहीत आहे की या धगधगीच्या जगामध्ये आरोग्य किती महत्त्वाचं आहे। कारण का एखादी गाडी आपल्याला सांगते की त्याच्यामध्ये इंजिन ऑइल कमी आहे, टायर प्रेशर कमी आहे, ब्रेक पॅड्स गेलेले आहेत, पण बॉडीमध्ये बाहेरून दिसत नाही की आपण आतमध्ये आपल्या बॉडीमध्ये काय चालतं। त्याकरिता आज नवी मुंबई वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आमचे मित्र गणेश पाटील साहेब हे बऱ्याच वर्षापासून या संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही ही प्रत्येक वर्षी ही जी हेल्थ कॅम्प हे लावत असतो। त्याच्यामध्ये ब्लड शुगर, BP, बोन डेन्सिटी, नेत्र तपासणी, लोकांना मोफत त्या ठिकाणी चष्मे वाटप आपण करत असतो आणि अन्न वाटप या ठिकाणी असतं। तर आम्ही जे करतो ते समाजाला, म्हणजे याच्यामध्ये काय पॉलिटिकल उद्देश नसतो। आणि आमचे नेते माननीय गणेशजी नाईक साहेब हे पण आम्हाला त्यांची ही शिकवण आहे की तुम्हाला जेवढा म्हणजे तुमचा योगदान समाजासाठी करता येईल तेवढं करा। कारण का शेवटी 100% समाजकारण आणि कुठंतरी राजकारण 1% हे आम्हाला आमची शिकवण आहे। म्हणून आमचा सुतार परिवार हा समाजकार्यासाठी आम्ही वाहून गेलेलो। आम्हाला काय पॉलिटिकल ॲम्बिशियस नाही, पण आम्ही नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागील 30 वर्षापासून त्यांच्यासोबत, माझे वडिलांनंतर आम्ही सर्व सुतार कुटुंबीय हे त्यांचे साथ देतो। कारण का असं व्यक्तिमत्व नाईक साहेबांसारखं होणं या विश्वात पुन्हा नाही आहे। आज या ठिकाणी माजी आमदार संदीपजी नाईक साहेब हे यांनी इथं हेल्थ कॅम्पला व्हिजिट दिली आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं, पेशंटना भेटले। बरं वाटतं की आदरणीय संदीपजी नाईक साहेब हे प्रत्येक वर्षी आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त हेल्थ कॅम्पसाठी येतात, वेळात वेळ काढून। सुतार परिवारातर्फे
आणि सर्व माझ्या मित्रमंडळीतर्फे त्यांचे मनापासून आभार. असा नेता लाभणं हे कुठंतरी आपल्या चांगले कर्माचे फलं असतात. नाईक साहेब हे नवी मुंबईसाठी एक लाभलेले वरदानच आहे. 30 वर्षापासून अबाधित नवी मुंबई आज पूर्ण देशामध्ये 3रा नंबर, महाराष्ट्रामध्ये 1st नंबरची नवी मुंबई आहे. त्याच्यासाठी मी नाईक साहेबांना आणि त्यांच्या पुरा परिवाराला नवी मुंबईच्याकडून धन्यवाद देतो. आपली काळजी घ्या. हेल्थ इज वेल्थ. आज आमच्या वडिलांना स्वर्गवास होऊन 14 वर्ष झाली. हे माझे वडील श्री कृष्णा सुतार हे नाईक साहेबांबरोबर जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून कार्यरत होते. माझे मोठे बंधू श्री सुनील सुतार असतील किंवा मी अरुण सुतार, माझे काका हरीश सुतार, विजय पाटील, माझे सर्व सहकारी यांनी मिळून दरवर्षी आम्ही असा हेल्थ कॅम्प ठेवतो, जेणेकरून गोरगरिबांसाठी याच्यामध्ये मदत होईल. त्यांचं जे काय डिजीज असतील बॉडीमध्ये ते समजून येतील, जेणेकरून ते मोठं डिजीज होण्याच्या अगोदर ते समजलं तर त्यांना ते काहीतरी किरकोळ औषधाने ते क्लीन करता येतं. अशाच हेल्थ कॅम्पच्या माध्यमातून आम्ही नाईक साहेबांच्या वारसा घेऊन पुढे, नाईक साहेब असतील, संदीप नाईक साहेब असतील, संजीव नाईक साहेब, सागर नाईक साहेब यांचं सर्वांचं सहकार्य घेऊन आम्ही असे हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज करत असतो. की खरोखरच पुत्र व्हावा तर असा की सुनील सुतार आणि अरुण सुतार की याचासारखा पुत्र जन्माला आला पाहिजे. तो आपल्या वडिलांचं नाव उद्धार करत असतो. कारण संपत्ती तर सर्वांकडे असते, परंतु एक मनामध्ये इच्छा असायला पाहिजे की आपल्या आईच्या माध्यमातनं, आई वडिलांच्या नावाच्या माध्यमातनं गोरगरीब जी जनता आहे, जे खरोखरच जे पैशाशिवाय, कारण नवी मुंबई म्हटलं म्हणजे तुम्ही इथं सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये ते अफोर्ड करू शकत नाही, परंतु सुनील आणि अरुण यांच्या माध्यमातनं गोरगरिबांना ही सर्व आजच्या दिवशी जे शिबिराची चेकिंग ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून पुढेही त्यांनी प्रयास केलेला आहे की याच्या माध्यमातून जर कोणाला मोठा रोगरागाची लागण झाली तर त्यांचाही इलाज त्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम आहे ते बऱ्याच जणांना मला माहिती नाही, तर त्याच्या माध्यमातून आहे. कारण आताच्या या धाकधकीच्या जीवनामध्ये, कारण आता जीवन हे खूप फास्ट झालेलं आहे आणि केमिकलचं अन्न तुम्ही प्राशन करतात, त्याच्यामुळे रोगजंतू तुमच्या शरीरामध्ये वाढत चालले आहेत, तर ते वाढणारे रोगजंतू पहिल्यांदाच तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून हे न्यू इरा हॉस्पिटलच्या माध्यमातून इथं शिबिर ठेवला जातो की खरोखरच प्राथमिकता काय असते आणि आताच्या काळामध्ये ही गरज आहे. कैलाशवादी कृष्ण शेठ गणपत सुतार जी की जो 14वीं पुण्यतिथि के लिए जो मेरे दोस्त सुनील सुतार और अरुण सुतार इन्होंने जो आयोजित किया है महा आरोग्य शिविर. सुनील सुतार का ऐसा है कि वो पूरे नई मुंबई में बहुत ही बढ़िया समाज सेवक और हर साल उनका कुछ ना कुछ प्रोग्राम, आरोग्य शिविर हो या और किसी तरह का शिविर हो, उनका चालू रहता है. मैं मेरी तरफ से सुनील सुतार को ऐसे और जो शिविर है ये हर सालों साल करते रहे, ऐसे मैं उनको आशा करता हूँ. जो भी यहाँ पे आरोग्य शिविर हुआ है, मतलब हेल्थ चेकअप हुआ है, आई चेकअप हुआ है, और ख़ास करके हमारे सुतार फैमिली के लिए थैंक यू सो मच, बिकॉज वो हर साल यहाँ पे पब्लिक के लिए काफ़ी हेल्थ चेकअप, हेल्थ कैंप और बाकी बहुत सारे सेवाएं वगैरह करते हैं. हमने देखा हुआ है ये चीज़ को. सुनील सर का हमारे लिए बहुत बहुत योगदान रहा है. हमेशा हम मिल के काम करते हैं सर, हमेशा याद करते हैं आपको, आपकी फैमिली के लिए हमेशा. थैंक यू सो मच, शुक्रिया. नवी मुंबई वेलफेयर फाउंडेशन और श्री कृष्ण गणपत सुतार सेंटर सेवा की तरफ से यहाँ पे आज कैंप आयोजित किया गया था. तो यही कैंप के लिए यहाँ पे हम लोग आए थे. आज हमने सब पेशेंट्स के बीपी, शुगर ये सब चेक किए यहाँ पे. अच्छा सब पूरा फ्री कैंप ये किया था. आई चेकअप भी दिया था यहाँ पे, और उसी साथ साथ में यहाँ पे पेशेंट को कंसल्टेशन भी फ्री थी. और आगे हम लोग के न्यू इरा की तरफ से जो न्यू इरा के न्यू ये चल रहे हैं अभी, तो उसमें 2025 रुपये में भी ऑल बॉडी चेकअप वगैरह भी दिया है, उसका भी चीज़ें बताई गई है. और ये सब यहाँ पे फ्री में चल रहा था. हमारे सर ने इतना अच्छा कैंप रखा है तो इनका बहुत बहुत शुक्रिया बोलूँगा. जसं तुम्ही बघू शकताय त्या श्रीकृष्ण सुतार यांचे पुत्र सुनील सुतार साहेब आणि तर अरुण सुतार साहेब यांचं जे आज समाजकारण चालू आहे लोकांसाठी ते फार मोठं आहे. आणि ज्या प्रकारे सुनील मामांनी सांगितलं की मी 1% राजकारण करतो आणि लोकांच्यासाठी जे समाजकारण चालू आहे ते माझं 99% चालू आहे, बट मी असं समजतो की मी ज्या प्रकारे त्यांना लहानपणापासून बघत आलेलो आहे, तर मला असं वाटतं की देर इज 0% ऑफ राजकारण अँड 100% ऑफ समाजकारण, बिकॉज द वे ही मोटिवेट्स द पीपल.
त्याबद्दल अशी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायची इच्छा होते आणि काम करण्याची आपल्याला असं संधी भेटते. त्याच्यामुळं जी मोटिवेशन त्यांच्याकडून येते आपल्याला, त्याच्याने आपले ज्या प्रकारे असं समाजकारण जे करत आहेत आणि कॅम्पचे जे आरोग्य शिबिर वगैरे राबवत आहेत ते आज फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्या शिबिराचे आज जे लोकांना सर्वांना गरज आहे, कारण आपल्या बॉडीमध्ये काय प्रक्रिया काय होतं, काय आपण मीन्स जेवतो, टाईम लिमिट हे नाहीत जेवणाचे वगैरे, त्याच्यामुळं जी रोगराई वगैरे होतात, तर त्याचा कशा प्रकारे आपल्या बॉडीचे जे नियोजन नीट राहणार आहे त्यासाठी आज एक कॅम्प नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना फार फार धन्यवाद. आणि मी अशी इच्छा बाळगतो की असेच कॅम्प अजूनही चालत राहणार आणि असेच आम्हाला मोटिवेशन भेटत राहणार सुनील मामाकडून. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.